त्या सगळ्या जणी बाजारात कोणी भाजी घे, कोणी मीठ घे, कोणी मिरच्या घे, कोणी तेल घे, कोणी सोयाबीन घे, बरोबर आहे का? हा, कोणी पत्तीचा पुडा घे, कोणी गुलाबजामुन घे, कोणी भजे घे, कोणी चिवडा घे, हे का नाही? प्रत्येक जणी आपापला बाजार करू लागल्या आणि करत असताना एकीला वाटलं आपण लोणी घ्यावं, बरं का? आणि मग लोणी घेण्याकरता त्या गवळणीच्या जवळ ह्या गेल्या सगळ्या जणी. त्यावेळेला विचारलं, काय आणलं विकायला? त्यावेळेला गोविंद घ्या, कुणी दामोदर घ्या, तव तव हसती मथुरीच्या घे. ऐका, त्या सगळ्या गवळणी हसू लागल्या. हसणारी माणसं पाहिजे जीवनात, आपल्यावर हसणारी म्हणजे जळणारी. मला ते एक वाटतं बरं का आदित्य महाराज, माणूस मळका असला तरी चालेल पण जळका नसावा. आता मळके कमी जळकेच जास्त झाले, आहे का नाही? हृदयी कळवळा का जळजळा हीच अवस्था जास्त झाली का? मन, विक्षेप, आवरण हे 3 दोष तसेच आहेत आणि त्याच्यामुळे ही अवस्था आहे. म्हणून माणसाने मळक असावं पण जळक नसावं. आणि मग त्यावेळेला सगळेजण हसू लागल्या. म्हणले, ओ मॅडम, म्हणले काय? म्हणले दही आणलं विकाला का तूप आणलं विकाला का दूध आणलं? म्हणले गोविंद आणलाय. देवाला काळजी बरं का, जो मनातून परमार्थ करतोय ना, भक्ती साधना करतोय ना, त्याची काळजी देवाला, बरं का? म्हणून या जगामध्ये समाजाचं होता नाही आलं तरी नका हो, लोकांचं होता आलं तरी नका हो. ऐका रे दादांनो, या समाजाचं लोकांचं नाही होता आलं तरी हरकत नाहीये, पण माणसाने सदैव देवाचं बनून राहावं, हे फायद्याचं आहे. देवाचं बनावं.